मी कीर्ती स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललो सप्तशृंगी गडावर। हे बघा हे कार्टून। आज भारती आज आमच्या सोबत भारती येणार आहे ना, म्हणून तो जरा जास्त खुश आहे। भारती सोबत तो एकदम खुश असतो। आणि बघा ना, मला गडावर जाताना साडी घालायची होती, पण मी सगळ्या साड्या घरी पाठवून दिलेल्या आहे। इथं काहीच नव्हतं म्हणून पंजाबी ड्रेस घालून चालले। घरातून आम्ही 1:16 निघालो आणि आत्ता वाजले होते 1:20। बाहेर खूपच ऊन होती, तरी आम्हाला गडावर जायचंच होतं। आणि आज होता मंगळवार आणि आजच्या दिवशी आम्हाला देवीने बोलवलं होतं। इतक्या दिवसापासून आम्हाला जायचं होतं, पण प्लॅन होतच नव्हता आणि आज एकदम प्लॅन बनला आणि आमच्यासोबत भारती पण आली। इतक्या उन्हामध्ये चहाची तलब बिलकुल जाणार नाही। चहा पियायला उतरलो, पण इतकं ऊन असल्यामुळे मी तर काही पिला नाही। मग रावने घेतला चहा आणि त्याच्यानंतर आम्ही केला पुढचा प्रवास। पण इथून डोंगर इतकं छान दिसते ना, इथेच आम्ही जास्त फोटो काढतो खाली, आणि नंतर गडावर गेल्यावर तर गाडी वरच जाते डायरेक्ट। गेल्या 4 वर्षात आम्ही इतक्या वेळा गेलो देवीच्या दर्शनाला, आणि जितक्याही वेळा गेलो तितके वेगवेगळे अनुभव आम्हाला आलेले आहेत देवीचे। आणि खरंच खूप प्रसन्न वाटते देवीचं दर्शन करून आल्यावर। फर्स्ट टाईम आम्ही गेलो होतो जेव्हा मी पहिल्यांदा ओझरला लग्न करून आली होती देवीच्या दर्शनाला। ते आयुष्यातला पहिला दिवस होता जेव्हा मी देवीचं दर्शन केलं होतं। ते होती कोजागिरी पौर्णिमा, आणि आम्हाला बिलकुल माहीत नव्हतं की कोजागिरी पौर्णिमाला तिथे इतकी गर्दी राहते आणि इतका मोठा उत्सव राहते। पण आम्ही गेलो आणि खालूनच आम्हाला बसने जावं लागलं वर। आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा आम्ही 2 व्हीलरनं आलो होतो 2 जण। तेव्हाही आमचं खूप छान दर्शन झालं होतं। एकदम पहिल्यांदा आलो होतो दर्शनाला देवीच्या, तेव्हा आम्ही 2 व्हीलरवर आलो होतो। आणि आता बघा
वाजले, 2 तास लागला आम्हाला. थोडंसं चहा पियाला थांबलो होतो. आता गडावर जाऊ आम्ही. दक्ष चल. हो मंदिर आहे, चल. यार गड किती मोठा दिसते.
यावेळेस गडावर माकडांचंच राज्य होतं असं तुम्ही म्हणू शकता, कारण की सगळीकडे माकडं होते. डोक्यावर, आमच्या बाजूला, पायाजवळ. त्यांच्या हातात जे लागलं ते हिसकावून घेत होते. माझ्या हातात तर मी देवीची ओटी भरायसाठी साडी बाहेर काढली आणि माझ्या हातातली पन्नी ते हिसकायला लागला प्रसादाची, आणि मी देपर्यंत ते ऐकतही नव्हता, कारण की ऑब्वियस आहे त्यांना आपली भाषा तर समजणार नाही. दक्ष त्यांना पहिल्यांदा पाहत होता माकडांना, म्हणजे कारण त्यांनी टी व्हीमध्ये बघितलं होतं, पुढे नाही. नंतर इथं होम हवन चालू होतं आणि देवी खूप छान दिसत होती. तुम्हीही देवीचं दर्शन करून घ्या. आम्ही पण खूप छान दर्शन घेतलं देवीचं. तिथे खूप वेळ बसलो, नंतर फोटोज काढले. असं वाटलं होतं की मंगळवारची आज देवीला खूप जास्त गर्दी असणार, पण बिलकुलच गर्दी नव्हती. आमचं खूप छान दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे कालभैरव मंदिराकडे. खूप जणांना हे मंदिर माहीत नाही आणि खूप जणांना हे माहीतसुद्धा आहे. देवीचं दर्शन केल्यावर इथे दर्शन घेतल्याशिवाय देवीचं दर्शन पूर्ण होत नाही असं म्हटलं जाते, असं तिथे म्हणतात. भारतीसुद्धा इथे पहिल्यांदा आली होती, म्हणजे या रेल्वेमध्ये आमच्यासोबत. तिलाही माहीत नव्हतं हे कालभैरव मंदिर. तिला मग मी नंतर सांगितलं की इथे हे मंदिर आहे, इथेलचं दर्शन केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर दर्शन करून आम्ही परत आलो. गाडीची वाट बघितली, गाडी आली आणि गाडीमध्ये बसलो. दर्शन करता करता आम्ही जेवण नव्हतं केलं, नाश्ता करूनच निघालेलो होतो. तर जेवण केलं पहिले खाली गेल्यावर. जरी आम्ही इथून जात असलो नाशिकहून, तरीही देवी आम्हाला परत बोलवेल आणि इथून आमचा प्रवास पुढचा खूप चांगला जावो अशी देवीकडे मी प्रार्थना करते. आणि अशीच आम्हाला देवी अचानक बोलवत राहो. त्यानंतर आम्ही आमच्या फेवरेट सेक्शनमध्ये गेलो शॉपिंग करायला. आणि शॉपिंग करण्यापेक्षा मला इथं बघायला आवडते, आणि आज तर बिलकुल ताकद नव्हती, इतकी तब्येत खराब झालेली होती. चाकू मागे मला आठवते सेकंड टाईम आम्ही इथे आलो होतो दादा आणि वहिनीसोबत, आणि दादानी इथे पातोळ्याची भाजी ऑर्डर केली होती आणि ती खूप टेस्टी होती. घरच्यासारखं एकदम छान जेवण होतं. आणि तसंच मी यावेळेस पण पातोळ्याची भाजी बोलवली आणि एक राईस प्लेट, भरलेली वांगी, आणि मस्त असं घरच्यासारखं जेवण करून आम्ही परत इथे शॉपिंगसाठी गेलो आणि काहीच न घेता परत बाहेर आलो. नंतर दक्ष पण उठला होता. दक्षही छान इथे उभं राहून पोज देत होता. फोटोज काढले आणि नंतर निघालो आम्ही त्या व्ह्यू पॉईंटवर जिथे मार्कंडेय ऋषीचं मंदिर दिसते, म्हणजे पुढच्या डोंगरावर. तिथून आम्ही मार्कंडेय ऋषींचं दर्शन घेतलं आणि खूप सारे फोटोज काढले. आज मोबाईलचं झूमचं थोडं एक्सपेरिमेंट करूनच घेतलं की इथून दिसते की नाही मोबाईलमध्ये देवाचं मंदिर, आणि खूप छान दिसलं. त्यांचे फोटो काढले. नंतर इथे महादेव आहेत, तिथेही फोटोज काढले महादेवासमोर. आणि दक्ष बघा कसा बघत होता. त्याच्यानंतर परत एकदा गडाचं दर्शन घेतलं आणि निघालो घरच्यासाठी. यावेळेस आम्हाला जायचं होतं दिंडोरीलासुद्धा, पण आम्हाला इथेच 5 वाजले जाता जाता, आणि एवढी ताकदसुद्धा राहिली नव्हती, कारण की मला आधीच बरं नव्हतं वाटत. तरी मी आली दर्शनाला. मग इथून नंतर जाण्याची ताकद माझ्यात राहिली नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट घरी गेलो. घरी गेल्यावर आमचं जेवण ठरलेलं होतं सुधा आंटीच्या इथे. तिथे छान असं जेवण केलं. दक्षची पण या आंटी अंकलसोबत खूप छान बॉन्डिंग आहे. यांनी खूप मजा केली त्यांच्यासोबत. आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.